निर्णय घेतलाय त्यांचं मी आभार आणि अभिनंदन करतो. आदरणीय जयंत पाटील साहेबांनी कायम या प्रश्नासाठी आम्हाला साथ दिली. यामुळं हा प्रश्न आज मार्गी लागलाय. कुणावर टीका करत बसण्यात आम्हाला वेळ घालवायला म्हणजे वेळच घालवणार नाही. आम्हाला काम करायचं, विकास कामं करायचे, गावाला अनेक वेगवेगळ्या विकासाची कामं आणून जनतेसमोर दाखवून द्यायचं आहे की तुम्ही अष्टाशहर विकास आघाडीची सत्ता आणली. आणि यामुळं आज या गावामध्ये कामं करण्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय. कुणावर टीका करत बसण्याला आम्हाला वेळच नाही. आणखी बरेच विकास कामं आम्हाला करायचे. आणि कोण काय म्हणत असेल तर याकडे आम्ही काय कधी लक्ष देत नाही, कारण लक्ष देण्यासारखंच नसतं ना. सगळ्या जनतेला माहिती आहे. अष्टानी परिसरातल्या 20 गावं जे तहसील कार्यालयाच्या खाली गावं अंडर आहेत तर सगळ्यांना माहिती आहे. कुणीही सांगावं की तहसील कार्यालय कशामुळे झालं. त्यामुळं फार याच्यावर न बोलता त्या भविष्यामध्ये आपल्याला एक चांगली मोठी प्रशासकीय इमारत उभा करून यामध्ये सगळे कार्यालय शासनाची आपण एका इमारतीमध्ये आणण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळं या ठिकाणी असलेल्या सर्वांचं मी पत्रकारांचं सुद्धा आभार व्यक्त करतो. कारण ज्या ज्या वेळेला आम्ही अशा पद्धतीची मागणी त्या ठिकाणी होती त्या इमारतीमध्ये कसे गेलो हे कोणाला अजून माहीत नसेल. 3 ठिकाणी जागा बघितल्या होत्या. एक अंकलकोट रोडला आपली फायर पॉइंट ती जागा, जुनं पोलीस स्टेशन आणि शिंदे साहेबांनी सांगितलं काही नाही, सामान्य जनतेला जर दुसऱ्या गावात नाही यायचं असेल तर स्टँड जवळच जागा पाहिजे म्हणून ती जागा आपण करून घेतली. आणि त्याला डागडुजी करून तहसील कार्यालय चालू केलं. सगळं चालू झाल्यावर मग कोणी म्हणते हो हे माझंच आहे. करायसाठी कोणी प्रयत्न केले, तिथं जागा कशी आली, मूळ जागा कुणामुळे ती कशी होती का दवाखान्याला मिळाली, हे सगळं उगाच कुणीतरी श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये. जनता सुद्धा अशा पद्धतीला थारा देणार नाही. मलाही माहिती आहे थारा दिला असता तर आम्ही इथं सत्य कोण काय म्हणतंय याकडे लक्ष देण्यापेक्षा भविष्यामध्ये एक चांगली प्रशासकीय इमारत उभा राहण्याचा आमचा सर्वांचा प्रयत्न असणार आहे. मी पुन्हा एकदा आदरणीय जयंत पाटील साहेब, आदरणीय जिल्हाधिकारी साहेब यांचे आभार आणि अभिनंदन करतो. अप्पर तहसीलदार कार्यालयाचे जनक म्हणून आपण वैभवदादांना बघतो. 10 जुलै 2018ला कोणत्या परिस्थितीत आदरणीय स्वर्गीय विलासराव शिंदे साहेबांचे एक स्वप्न होतं की आपला अष्टा तालुका झाला पाहिजे, हे साहेबांचं स्वप्न होतं. त्याचाच एक भाग म्हणून हे अप्पर तहसीलदार कार्यालय आदरणीय वैभवदादांच्या फक्त प्रयत्न त्यावेळेला महायुतीचं शासन असताना दादांनी प्रयत्न करून आणलं होतं. आता काही जण उद्या झालं ते पण आम्ही करून आणलं म्हणायला सुद्धा कोण मागे पुढे बघणार नाही. मला तर आता शंका वाटत प्रत्येक दादाला राजाराम बापू कारखान्यात केलं मला आधीच म्हणायची शक्यता दाट आहे. पण आम्ही बसलो खाली त्या निमित्तानं आपल्या सर्वांची आणि अष्टाशहर विकास आघाडीचे नेते कार्याध्यक्ष आदरणीय वैभवदादांनी आमच्या सर्वांचीच भूमिका विस्तृतपणानं आपल्या मांडलेले. दादांनी जाता सुद्धा उल्लेख केला की आष्टान परिसरातल्या पत्रकार बंधूंचं सुद्धा यामध्ये एक खूप मोठं योगदान आहे. कारण ज्या ज्या वेळेला आपण प्रयत्न केले त्या त्या वेळेला त्याला प्रसिद्धी देण्याचं काम आपण सर्वांनी सुद्धा केले. त्यामुळं या पत्रकार परिषदेला आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल अष्टाशहर विकास आघाडीच्या वतीनं आणि आमच्या सर्वांच्या वतीनं मी आपलं मनपूर्वक आभार मानतो. आणि ही पत्रकार परिषद संपली असं जाहीर